चढायला सुरुवात व्हायला लागते आणि आपली वन डे राईड आहे तर लवकरात लवकर यायची आपल्याला. तर डायरेक्टली मी भेटतो तुम्हाला मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपवर. तर इथनं आपण निघालो आहोत. आता आपण ही जी लोकेशन बघता तुम्ही हे शहाडची लोकेशन आहे. कारण का मी जेव्हा ब्लॉग स्टार्ट करत होतो तेव्हा एक रॅन्डम पर्सन आला मला तिथं भेटला. त्याची काहीतरी ट्रेन होती शहाडवरून. तर शूट करता तर त्यांनी रिक्वेस्ट केली की मला सोड करून तिथे शहाडला. तर मी कारण का गाड्या पण नव्हत्या तर मी ट्राय केलं का चला सोडून येऊया. पेट्रोल पंप भेटलं येतं तर फ्युलअप करू आणि नंतर बोलूयात त्या विषयावर. चला तर काय फ्युलअप तर झालं आपल्या गाडीला. कारण का पूर्ण पेट्रोल संपलं होतं. तर आता फ्युलअप वगैरे झालं तर आता आपण निघूयात. हा जो ब्रिज आहे शहाडचा कल्याणहून तो ऑलमोस्ट निघालो होतो आपण आता. तर मी हे बोलत होतो की एक रॅन्डम पर्सन होता जो मला बोलला की मला सोड करून शहाडला. कारण का मी तेव्हा शूट करत होतो बट बोललो जाऊ द्या शूट नंतर करूयात आपण. कारण का त्याची ट्रेन होती नाशिकला आला काहीतरी 10-15 मिनिटच राहिले होते गाडी यायला त्याची. तर मग त्याला सोडला आणि मी डायरेक्टली ब्लॉग जो चालू केला तो शहाडवरनंच गेला. मग फ्युलअप वगैरे झालं. आता टाइम तर 7 वाजून गेले 7 वाजलेत आता. तर बघूया आता आपण किती लवकरात लवकर कव्हर करतो हा टप्पा. 56 किलोमीटर जायचे आपल्याला. मग पटापट निघूयात पहिलं कारण का खूप टाइम झाला आणि आपल्याला ट्रॅकिंगसाठी टाइम लागेल. आणि थंडी इकडे एवढी आहे ना काहीच जाम थंडी वाजते. तर त्याच्यासाठी मी हुडी पण घातले तर थोडं बरं वाटतं आता. आणि ग्लव्स आहेत ग्लव्स मध्ये एवढं जाणवत नाही हवेचं. पण तसं नॉर्मली जर बघितलं आपण तर खूप थंड हवा येतं. तर बऱ्यापैकी तर रस्ता सुधारला. आता हा पण एक पट्टा पूर्ण झाला रस्त्याचा. गेल्या 1 वर्षापासून काम चालू आहे. आता इकडे बघू शकता इकडे काम चालू होतं मी रस्त्याचा. 1 लेन चालू ठेवले यांनी. मग बरं झालं की एवढं तरी चांगलं केलं कारण का पूर्ण खराब झाला होता रस्ता. गाडी चालवायला एवढा प्रॉब्लेम यायचा नाही. आणि पावसाळ्यात तर खूपच वाईट परिस्थिती होती. तर आता बऱ्यापैकी तर म्हणजे ऑलमोस्ट तर सुधारला आता रस्ता. बहुतेक इथपर्यंतच झाला रस्ता. बघा तो बघू शकतो मी. पूर्ण ऑफ रोडिंग चालू झाले आता. पूर्ण ऑफ रोड इकडे. अरे भेंडी कसलाच रस्ता खराब आहे. मग चांगला का धूल नाही येते या रस्त्याला. धूल असते ना तर जाम खराब झाला असता. भेटला चांगला रस्ता आपल्याला परत एकदा. आता काय माहिती हा रस्ता किती लांब परत चांगला आहे ना किती नाही ते. हायवे पाहिजे होता आपल्याला गाडी चालवायला. फील येतं ना आता एकदम मस्त फील येतं. वाव काय जस्ट इथून जात होतो मी तर ही लोकेशन चेक करा ना. ही काहीतरी स्मशानभूमी वाटतं. पूर्ण पाण्याखाली आली आहे नदीच्या. पूर्ण पाणी पाणी झालंय. पूर्ण अर्धी ती पाण्याच्या खाली आहे स्मशानभूमी. आणि नदीला पाणी सुद्धा बघू शकता किती आहे तुम्ही. आणि सकाळी तर पूर्ण वाफा येतात. तर इथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा जो हायवे इथनं. आता आपल्याला हा जो सरळ गेला डायरेक्टली बदलापूरला रस्ता गेलाय. बदलापूर कर्जत. तुम्ही येणार असाल तर इथं निघाल तुम्ही. ठोकले असे या रस्त्याचा दाखवायच्या मला. हा बघा हा मसा गाव आहे. इथं वर्षानुवर्ष एक जत्रा भरते मसा यात्रा करून. तर आता तुम्हाला पूर्ण खाली वाटतं गाव. ज्या टायमाला तुम्ही जत्रेला याल पूर्ण जागा भरलेली असते. मस्त वाटतं. पूर्ण एकदम वाईबच चांगली होती. एकदम वाईब येते ना अशी. गाडी चालवायला मस्त वाईब येते या रस्त्यावर. भरपूर ट्रॅकर आलं.
हो. तर गाईज लोकेशनला पोहोचलो आपण. समोर बघू शकता गेट तुम्ही गोरखगडचा. हा गेट आहे. इथनं आपला ट्रॅक चालू होणार आहे. तर भेटू. इथं गाडी पार्क केली आपण. पार्किंगची जागा इकडे आहे. बघू शकता बाईक्स तिकडे बाईक. तर गाईज व्हिडिओ वगैरे काढले मी. आता ट्रॅकला सुरुवात करूयात आपण. चला तर जे काय पुढे तुम्हाला दाखवतो मी. भरपूर लोक आलेत तसे ट्रॅकिंगसाठी. तर भेटत पुढे आपण. इथे एक मंदिर लागेल आपल्याला. दर्शन वगैरे घेऊन ट्रॅकिंग चालू करू. आता एंट्री एकदम मस्त आहे. समोरच मंदिर आहे. दर्शन वगैरे घेऊन ट्रॅकला सुरुवात करू आपण. भरपूर अशी पब्लिक आले. असं काय नाही की आपण एकट्याच्यात. साईडला लोक वगैरे भेटतात आपल्याला इथं. तर चला पहिले दर्शन घेऊ आणि मग ट्रॅकला सुरुवात करूया. आता दर्शन वगैरे घेतलेलं आहेत ना आपण. ट्रॅकची सुरुवात होईल ती इथनं होते. इथं लिहिलं पण गडाकडे जाण्याचा मार्ग. अजून एक इथे आपल्याला एक सोबत जोडलेलं आहे. हे पुण्याहून आलेत. नाव काय बोललं तुमचं? आकाश. आकाश जितकर. हा जयेश नाव माझं. पावसामध्ये कंडिशन खराब झाली रस्त्याची. पण बरं आहे. उलट पावसाळ्यामध्ये असं चिकट असेल. पावसाळ्यात मजा वेगळीच आहे. हा फिरायचे इकडे. वॉटरफॉल वगैरे दिसतात ना. खूप आणि संडे पब्लिक पण भरपूर आहे इकडे आज. मला तेच भीती होती की कोण असेल की नसेल. ना मी पण एकटाच निघालो. आणि एकदा निघालो असं कोण ना कोणी भेटतच असं जागेत. तसं मला दुसराच आहे म्हणजे सोलो. हा का? पहिले कधी आले होते तुम्ही इकडं? इकडे मी भैरवगडला आलो होतो. हा का? तर भावानं ट्रॅक चालू केलाय. पायवाट एक नॉर्मली सिंगल जासारखी. दम वगैरे लागले बेकार. हा 2 मिनिटं थांबव तरी. पूर्ण पाय वाटेत ना. अजून अर्धा 1 तास आपलं असंच जाणार आहे टेकडीवर चालण्यात. सध्या कंडिशन तर बेकार आहे. कारण का ज्या चालण्यात पाय वगैरे भरलेत. पाय बॅग पूर्ण बेकार आलं दोन गेलं म्हणजे. भेटत आपण पुढे. अजून खूप आपल्याला चालायचे आहेत ना. सनराईज पण बऱ्यापैकी झाले. आता थोडं ऊन लागायला लागले. आणि मला एवढं थकवा आलाय की माझा आवाज पण येत नसेल कॅमेरामध्ये. इकडे लोकेशन चेक करू शकतो मी. खोल दरी चालू आल्या इथं. तुम्हाला काय असं जंगल भेटेल. जंगलामधून तुम्हाला स्ट्रेट जायचे. आता जी मी ट्रॅकिंग चालू केली जी आम्ही ते काहीतरी 8:30 ते 8:45 वाजता. आत्ता एक्झॅक्ट 9 वाजलेत. आणि आम्ही अजून जंगलामध्येच आहेत. आणि गडावर आहे बघा प्रत्येक ठिकाणी डस्टबिन ठेवलेले आहेत यूज मी करून. तर तुम्ही इथे येत आहे जे काही खायला येत आहे या पाण्याच्या बॉटल्या घेऊन येत आहे. तर जे वेस्ट बॉटल्स आहेत रॅपर्स आहेत तर तुम्ही इथे कुठेही न टाकता पर्यावरणमध्ये जे तुम्हाला डस्टबिन दिलेले आहेत त्याचाच वापर करा तुम्ही. चला आपल्याला इथून जायचे. चालेल तर जागा नाही पण बघूया. हो चला फायनली चढलो. पण असे थोडे हार्ड टप्पे आहेतच. पण काय विषय नाही एवढा. तर गाय तेवढी हालत खराब झाली ती माझी. एवढा मी टप्पा चढलोय वर. चक्कर सारखं आलं. मग इथं मी 2 मिनिटं झोपून घेतला. ते आपल्याला जे पुण्याहून आलेले सर होते ते पुढे गेला. अजून एक ग्रुप भेटला इथे. तो सुद्धा पुढे गेला. सोबत आलो होतो तर आम्ही 2 मिनिटं रेस्ट केली. आता जरा बरं वाटतंय. पुन्हा एकदा आपण ट्रॅकला चालू करूयात. आता खालून अजून ग्रुप्स आले. तुम्हाला आवाज येतच असेल त्यांचा.
तर माझा आवाज सुद्धा आता निघत नाही, कारण का एवढी कंडिशन माझी खराब झाली. कारण का जास्त वर्ष म्हणजे असं कधी केली नाही. फर्स्ट टाइम एवढी मोठी ट्रॅकिंग करतो मी. पहिले केलेली पण खूप दिवसानंतर ही ट्रॅकिंग करतोय. तो खूप दम लागलाय आणि थकवा सुद्धा आले, कारण का लवकर उठलो, काय नाश्ता वगैरे केला नाही तर अजून आपल्याला गड चढायचे. अजून आपण त्या जंगलातच आहोत. 1 तासाहून जास्त टाइम गेलेला आहे. तर चला भेटूत, पहिले पाणी वगैरे पितो मी आणि मग निघूयात आपण. चला तर काय पुन्हा एकदा आपण एनर्जी घेऊन ट्रॅकला सुरुवात केली. आता बघू अजून किती चांगलं. आता एनर्जी तर आले थोडीफार, पाणी पिलो तर तरी काय वाटत नाही, कारण का गड पहिला पूर्ण चढायचे. तुम्हाला दाखवतो तुम्ही किती खोल दरी असेल ती. मला तिथं परमिशन नाही एवढ्या कडायला जायची. तुम्ही एकदा चेक करा गायच, किती खोल दरी आहे. आणि इकडे गड आहे. चला चला तर काय निघूयात येत ना. आता आपण खूप टाइम झाला आपल्याला इथे. इथे काय 2 वाट आहेत. एक इथनं एक गेले सरळ, एक इथनं एक गेले. मला वाटतं आपल्याला वरच जायचे, स्ट्रेट जायचे, कारण की इथं चुकासारखं काय मार्ग नाही. एकच वाट आहे. मला वाटतं हेच जायचे वर आपल्याला चढायला. तिकडून नसेल, कारण का पाय वाटते हेच दिसते. अरे बापा, पडलो असतो आता. आवाज तर तिकडनंच येत आहे. कसं जायचे ना. आय थिंक इकडनं यायचे आपल्याला. मोठे दगड आहेत ना. चुकलो की काय काय समजत नाही. बघूयात. तर काय इथनंच जायचे आपल्याला, मोठमोठे दगड पार करून. इथनंच रस्ता आहे, पण बरोबर दिसत नाही काय बघते. आता आवाजाच्या सहारे चाललोत आपण. चला भेटू डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी. तर काय अर्ध्या टप्प्यापर्यंत पोहोचलो आपण पायथ्याशी. आपल्याला शिवलिंग वगैरे बघायला भेटेल. छोटंसं मंदिर आहे. दर्शन वगैरे घेऊन निघूया तिथून आपण. चला निघूया ट्रॅकिंगसाठी आपण. दर्शन वगैरे झाले. तो ग्रुप आपल्याला पुन्हा एकदा भेटला इथं, त्याला जॉईंट होऊयात पटापट. आणि मग यांच्या सोबतच वर किल्ल्यावर जाऊयात. तर चला भेटू डायरेक्ट त्यांच्या इथे. आता काय इथपर्यंत पोहोचलो आपण. हा टप्पा आपल्याला पार करायचा आहे. आपल्याला इथपर्यंत पोहोचायचे. हा दरवाजा आहे. इथून परत पुन्हा मग वर जावं लागेल. तर 2160 टोटल आहे ते, तेवढं आपल्याला वर चढायचं आहे. तर चला, नॉर्मल वगैरे पायऱ्या वगैरे आहेत. तिथून आपल्याला वर जायचे. पब्लिक तर खूप आहे आज. पायऱ्या बघू शकता. चला पायऱ्या जाऊ. तर चला, ऊन वगैरे पडलं आता. निघूयात आता. बेकार आवडे. अजून वर टप्प्यात जायचं आपल्याला. आताशी स्टार्ट केला आणि बघू शकता खाली भरपूर गर्दी आहे. तर बघूयात वर. एक टप्पा तर पार झाला. अजून एक टप्पा. अजून एक ग्रुप जॉईन झाला आपल्याला. दरवाजा अजून इथे आहे. रिस्कीच आहे पूर्ण चढायला जागा. पायऱ्या बिऱ्या सुद्धा कुठल्या. पाण्याची टाकी. फोटो काढ ना तिथं पाण्याची टाकी.
समोर तिकडे कुंड आहे पाण्याची. जागा बघितली, जागा एकदम हार्ड जागा दाखवतो मला मी. जायलाच रस्ता नाही, पूर्ण असं आहे खाली. कुंड आहे पण तिथं मी नाही जाऊ शकत. नॉर्मल पूर्ण खराब आहे रस्ता. तिकडनं जायला रस्ता आहे स्ट्रेट. तिथून वर जाऊयात आता आपण. चला भेटूत वर. तर पायऱ्यांची कंडिशन खूपच बॅड आहे. तर बघूयात कसं जायला जमतं ते आता. इकडे पूर्ण खोल दरी आहे. चला काय पर पोहोचलो. पण पुढे एवढं चढायचा दरवाजा, मुख्य दरवाजा. तर काय अर्ध्या वाजतापर्यंत पोहोचलोच आपण. पायऱ्या बेकार हाड आहेत. सपोर्टला कोणी असेल तरच या, एकटे येऊ नका. कारण का हात धरायला पण एक माणूस पाहिजे. तुम्हाला मी दाखवतो. तो शूट नाही केला व्हिडिओ मी. एवढी पूर्ण दरी खाली पोरं दिसतील तुम्हाला. जाम हाड आहे चढायला. सोबत कोणी असेल तरच या तुम्ही. एकट्याचं शक्य नाही. पण मला भेटला इथे ग्रुप, चालत. फोन पण खूप हिट झालाय उन्हामुळे. टाइम जो आला 10:30 वाजला आता. तर फायनली पोहोचलो आपण. वर जाम आडे अजून. पकडायला आहे. हा पकडायला आहे. या पोरांना तिथेच कठीण आहे आता. आल्या म्हणजे काय काय फायनली कायच पोहोचलो. मी व्हिडिओ शूट नाही करू शकलो कारण का जागाच तशी होती. खूप टफ आहे चढायला. ग्रुप भेटलेत, ग्रुपमधून निघतोय. किती जण आहेत पाठीमागे? नाही आता कोण नाही. आता वरून निघालो होतो आपण. आता बघा फायनली भेटले वर. आता तुम्ही एकटाच होता. तर उतरायला चालू केलं गड आता. समोर हा येतात का अजून 2? आरामात 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 एकदम. खालच्या पायरीवर पाय ठेवल्याशिवाय वरचा हात सोडू नको. हा
2 गड आहेत, हा मच्छिंद्रगड, हा गोरखगड. आपण गोरखगडवर गेलो होतो, आता खाली चाललो, भेटूत डायरेक्ट आता खाली आपण. तर गाईज पोहोचलो आता आम्ही, गड ट्रॅक वगैरे झाला कम्प्लीट. आता पोहोचलोत खाली, मठामध्ये थांबलोच जरा. भरपूर काही प्रॉब्लेम आले पण झाले सॉल्व्ह. माझ्यासोबत अजून एक जोड भेटला मला. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ट्रॅक? खूपच मस्त होता, चॅलेंजिंग होता पण होण्यासारखं आहे. केला तर थोडंसं कॉन्फिडन्सची गरज आहे, होऊन जातो, काहीच अडचण नाही. किती किलोमीटर आले तुम्ही? मी पुण्याहून आलो, जवळपास 130 किलोमीटर आहे इथे. आता परत तेवढंच अंतर जायचं आहे. आता 9ला चालू केला होता आम्ही, 12 वाजले, 1 वाजला. आता चॅलेंजिंग होता, मस्त झाला ट्रेक. आम्ही सगळे सोलोच होते, ते पण सोलोच, मी पण सोलोच आले होते. जाता आता वलग झाली आणि आम्ही पूर्ण ट्रॅकिंग आहे ती पूर्ण क्लिअर केली आणि खाली आलो. तरी ते पुढे गेले होते, मी थांबलो होतो कारण का मला दम लागला होता. मी तिथंच 5-6 मिनिटं झोपूनच घेतलं होतं पूर्ण. तर नंतर जाऊन मग मला 1-2 ग्रुप पण तिथे भेटले, ते ग्रुप वगैरे जॉईन केले. फायनली ते लास्टला इथे वर भेटले मला शेवटी. मग परत तिथनं आम्ही सोबत ट्रॅक चालू केला. आता ते जाऊन डायरेक्टली खाली पोहोचलोय. तर चांगलं होतं, जर येत आहे तर कोणाला सोबत घेऊन या. एकटा खूप रिस्की आहे, कारण का वर गडावर चढायला बोलला तर सपोर्टची गरज आहे, एकटा नाही चढू शकत. भेटत ग्रुप पण एवढं नाही की तेवशी भेटेलच नाही भेटेल, कधी कधी सोलो पण जावं लागेल. तर येत आहे तर नीट आहे. आणि मेन पाणी घेऊन या, कारण का वर पाण्याची सोय नाही एवढी. पण मला वाटेल की पाणी वगैरे आहे, ते दगडाचं पाणी, जे टाक्या आहेत पाण्याच्या, पण ते पिण्यायोग्य नाही एवढा, कारण का घसा वगैरे खराब होईल. तर स्वतःचं पाणी वगैरे घेऊन या तुम्ही, आणि जेवढं एनर्जी ड्रिंक घेऊन येता येईल तुम्हाला तेवढी घेऊन या, कारण का वर गेल्यावर बॉडी पूर्ण डिहायड्रेट होते. चला भेटूया आता थोड्या वेळामध्ये. आता आम्ही निघणार आहोत इथून, अर्ध्या-पाऊण तासात निघू इथनं. चला फायनली ट्रॅक कम्प्लीट झाला. चलो बाय बाय. 130 किलोमीटर मारायचे अजून. बाय बाय. माझं काय नाही, नेक्स्ट ट्रिप मध्ये. चला बाय बाय, निघूया. तर चला गाईज, आता आपण इथनं निघालो. ट्रॅक वगैरे कम्प्लीट झाला. जसं एक दादा भेटला होता पुण्याहून, तर त्याच्यासोबत राईड झालं, खूपच चांगला वाटला. कारण का त्यांनी पण मला भरपूर असा सपोर्ट केला, काळजी घेतली तेवढी. तर धन्यवाद दादा तुझा की मला सांभाळून घेतलं. आणि अजून एक मला तर 1-2 ग्रुप भेटला होता, एक आसनगावचा ग्रुप होता. तर त्यांचं धन्यवाद की त्यांनी सुद्धा सपोर्ट केलं की वर घेऊन जायला, गाईड करायला. म्हणजे जर तुम्ही एकटं निघताय ना, तर तुम्हाला अशी खूप चांगली अशी लोक भेटतील की ती तुम्हाला सपोर्ट करतील. पोचलो आता, सेफली झाली राईड, ट्रॅकिंग पण मस्त आली. तर आता इथंच ब्लॉग क्लोज करतो आपण. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल आपला. अवतार बघू शकता, पूर्ण धुलीमध्ये माखलो. हे बघा, दिसली का धूल? नाही दिसणं, कारण की ते पूर्ण कालोख आहे. तर चला, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. ब्लॉग वगैरे कसं वाटतं तर कमेंट करून सांगा, आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. व्हिडिओ वगैरे चांगले वाटले तर शेअर पण करा. तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला.